माझ्याकडून कुणाचं नाव राहून गेलं असल्यास चिठ्ठी वाचून नाव घेते, क्षमा करावी. आज या मागे आलो होतो तेव्हा हा फाटा नंबर काय वाटतो त्याचा 5 नंबरचा ना, त्याच ह्या फाटा मला वाटते मागच्या वर्षी हा फाटा फुटला होता, बरोबर ना? नाही हा केला तिथं फुटला होता, वर फुटला होता. कारण या फाट्याला मेडसिंगीच्या फाट्याला पाणीच यायचं नाही आणि आपण अधिकारी वर्गाला सांगितलं की ते म्हणत ते पाणी बसत नाही. म्हटलं फाटा फुटला तरी चालेल पण कॅनल अटला नाही पाहिजे. या पद्धतीच्या सूचना दिल्यानंतर मला वाटते बऱ्याच वर्षांनी पोट भरल असं पाणी या मेडसिंगीला आलं, बरोबर आहे ना? आणि टेल टू हेड जे कधीच पाण्याचं नियोजन या भागामध्ये होत नव्हतं. पाणी आलं तर आलं, नाहीतर खाली कुणी आणखीन पाणी निरावजवा कुठं वापरला जातो. कसलं पार्क आहे तिकडं अकलूज मध्ये, कुठलं पार्क झालंय त्याला वापरलं जातं, मला नाव त्याचं माहित नाही, मला कोणतरी सांगत होतं. त्या पार्क मधनं पाणी शिल्लक राहिलं तर फाटा इकडे लोडने चालतो. कारण या फाट्याला मेडसिंगीच्या फाट्याला पाणीच यायचं नाही आणि आपण अधिकारी वर्गाला सांगितलं की ते म्हणत ते पाणी बसत नाही. म्हटलं फाटा फुटला तरी चालेल पण कॅनल अटला नाही पाहिजे. या पद्धतीच्या सूचना दिल्यानंतर मला वाटते बऱ्याच वर्षांनी पोट भरल असं पाणी या मेडसिंगीला आलं, बरोबर आहे ना? आणि टेल टू हेड जे कधीच पाण्याचं नियोजन या भागामध्ये होत नव्हतं. पाणी आलं तर आलं, नाहीतर खाली कुणी आणखीन पाणी निरावजवा कुठं वापरला जातो. कसलं पार्क आहे तिकडं अकलूज मध्ये, कुठलं पार्क झालंय त्याला वापरलं जातं, मला नाव त्याचं माहित नाही, मला कोणतरी सांगत होतं. त्या पार्क मधनं पाणी शिल्लक राहिलं तर फाटा इकडे लोडने चालतो. आता अशी परिस्थिती असताना स्वतःच्या घरात फवारे उडवायचे आणि लोकांच्या शेतीला पाणी नाही मिळालं पाहिजे, अशा पद्धतीची जर परिस्थिती असेल तर या नेते मंडळींना म्हणायचं काय हेच आम्हाला कळत नाही. आता मला एक कळलं नाही. त्याच्यानंतर जे अकलूजवाला गडी आमच्या बरोबर होता, आम्ही जाहीरपणे सांगितलं होतं की तिकीट कुणालाही मिळून आम्ही कमळाचं काम करणार. हे अकलूजवाला गडी रात्रीपर्यंत भारतीय जनता पार्टीचं जेवण करत होता. 2 कारखान्याला जेवण दिलं, घरात आमदारकी दिली, अजून काय दिलं ते आता इथं सांगू शकत नाही. एवढं सगळं मिळाल्यानंतर जेवण जिरलं तर पाहिजे का नाही? जेवल्या थाळीला भूक पडलेली, ज्या ताटात खाल्लं त्या थाटाला भूक पडायचं काम यांनी केलं. जेवण जिरायच्या आधी पक्ष बदलून आपल्याकडे इथं उमेदवार म्हणून समोर आले. यायला मी पण कर्तृत्व काय हो? या ठिकाणी आम्ही मोदीजींचा परिवार म्हणून समोर आलोय. यांच्या घरात ग्रामपंचायत सदस्य बी यांच्या घरात, सरपंच बी यांच्या घरात, जिल्हा परिषद सदस्य बी यांच्या घरात, आमदार बी यांच्या घरात आणि खासदार बी यांच्या घरात. ही काय प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे? प्रॉपर्टीनं बोलायचं झालं तर अकलूज मध्ये प्रॉपर्टी विकावं लागली तर ह्यांच्या घरी जावं लागते, परमिशन घ्यावं लागते. काय ठराविक कार्यक्रम केल्याशिवाय अकलूज मध्ये प्रॉपर्टी विकता येत नाही. त्यांना वाटतं खासदारकी बी आपलीच प्रॉपर्टी आहे ना. आणि प्रायव्हेट प्रॉपर्टी केलेले हे लोक मोहिते ब्रँड म्हणजे आमचा म्हणून मोहिते ब्रँड आहे. आम्ही ज्या ब्रँड खाली देशात उभं त्याला जगाची मान्यता आहे. आदरणीय नरेंद्र मोदींना जग मानतं. तुमचा कुठला घेऊन आलाय ब्रँड? कसला ब्रँड? आपलं कर्तृत्व सांगा, आपण काय केलंय सांगा, लोकांच्यासाठी काय केलं, पोटतिडकीने कुठलं काम केलं, कुठला प्रश्न सोडवला, पाण्याचा प्रश्न सोडवला,
रस्त्याचा प्रश्न सोडवला, आपण काय सोडवलं नाही, प्रश्न वाढवले, गुंते करून गाठी मारून ठेवल्या आणि निवडणुकीला बरीचशी पापं लपवण्याकरता ही मंडळी वेगळा पक्ष वेगळा विचार घेऊन एका रात्रीत गायब झाली. असं